श्री समर्थ रामदास स्वामी कृत 12व्या शतके उपदेश शतक श्रीराम समर्थ उपदेश पद्धती आता सांग येन होई सावधान आलया रे सांग तू कोण आहेसी वेगे आपणासी ठाई पाडी तुझी चुकलासी देहाचा धरीसी अभिमान देही कोण्या अवयवाचा पांचा पंचकांचा स्थूळ देह दृश्य याचा तू जाणता देह मी म्हणता जीवदशा गेली साक्षात्वे वर्तता ईश्वरू तत्वता याचे नाव रूप देही साक्षी तो विदेही या विवेके नाही देह बुद्धी गेली या स्थूळ देहाची उरी संदेहाची लिंग देही मन वासनेची वृत्ती होतसे निवृत्ती साक्ष रूपे पंचके राहिली जाणोनी सांडिली कर्णादिके कर्ण प्राण आणि विषय पंचक इंद्रिय दशक पंचवीस तत्वे या लिंग देहाची साक्षी वेगळाची अनुभवे साक्षी स्थूळ सूक्ष्माचा जागृती स्वप्नाचा जाणता तू कोण सांग बोळखन नेने मी आपणासी नेने स्वामीने सांगवे अज्ञान जाणावे रूप तुझे तुमची बारे नेने म्हणतोसी त्यांची निश्चयेंसी रूप तुझे रूप तुझ दृश्य होत आहे नेनपण पाहे साक्षरूप मज कळे ना म्हणसी तो तू निश्चयेंसी वेगळाची तीही देहाविलक्षण वर्ततो आपण साक्षरूप सर्व पदार्थ जाणता तो काही तत्वता आत्मा नव्हे जाणे अंतःकरण नाही जाणपण आत्मरूप मन बुद्धी अगोचर आठव विसर जेथे नाही वृत्ती सर्व ही निवृत्ती जाणती नेनती वृत्ती बापा वृत्तीरूप आत्मा हे कई घडावे तेव्हा विघडावे निवृत्ती उन्मनी निशब्द विज्ञान ऐसे समाधान अनिर्वाच्य तेथे नाही जाणपण आपुले आपण पुरातन एक प्रपंचमाईक मिथ्याची अनेक भासमात्र काही नसोनिया आहे विचारुणी पाहे अनुभवे विन उठे जाणपणेशी न वाऊगाची शीन करी तसे मन आत्माज्ञान घन म्हणोनिया मुळी अज्ञानाची नाही तेथे ज्ञान काही वाऊगेंची ज्ञान मनाची कल्पना निर्विकल्प जाना कल्पू पाहे मन कल्पना विषय तरी आत्मा काय विषया ऐसा नव्हे आत्मा मनासी नाकळे मनची मावळे पाहो जाता त्यासी क्षयोपाहत्यासी म्हणोनी मनासी अगोचर मनाते कैसे पाहावे मी पणासी ठावे कदा नव्हे जाणी जैसे ऐसेंची जाणावे मग होय ठावे समाधान ते तू वाक्य तत्वमसी सोहम हंसा ऐसी मात आहे पाहे अहम ब्रह्म ऐसेंची वचन ब्रह्म सनातन तुझी बापा तुझी एक ब्रह्म येर सर्व ब्रह्म दृढ धरी वर्म अंतरींचे वर्म अंतरी धरावे विचारे करावे दृढोत्तर होय श्रवण मनने अद्वैतची मने विवरावे जरी भक्तीचे लक्षण वैराग्य ते कोण कैसे आहे भक्ती ऐसी विवेके जाणावी आवडी धरावी शाश्वताची प्रीती विषयी विरक्ती नाशिवंत चित्ती जाणोनिया सर्व नाशवंत ऐसे शाश्वती विश्वासे मन बुद्धीचा निश्चयो स्वरूप जाहाला प्राणी विश्वासला स्वरूपी आसक्ती याचे नाव भक्ती पाहता विभक्ती जेथे नाही देह बुद्धीचे अज्ञान तया नाव ज्ञान बोली जेते ज्ञान सर्व साक्षभूत जाणावे अद्वैत तेची ज्ञान आणि भक्ती एकची असती वैराग्याची स्थिती बोली जे वैराग्य त्यागाचे लक्षण साक्षी विलक्षण जाणोनी माईक सर्व ही त्यागिले मन सुखावले संग त्याग केला निसंग राहिला सर्व ही एकला एकरूप झाले भक्ती आणि ज्ञान वैराग्य ही जाण एकरूप झाले भक्ती आणि ज्ञान बुडाले साधन
वैराग्या वांचुनी सर्व खंडे ज्ञान त्यागाचे लक्षण तेथे नाही. नाही भक्तिभाव सगुणाच्या ठाई शब्दज्ञान काही बोलोनिया मुखे तैसी क्रिया करी धन्य तो संसारी ब्रह्मज्ञानी. ब्रह्मज्ञानी भला वर्तणुके पासी कोरडे शब्दासी कोण पुसे बापा ज्ञान हे शाब्दिक क्रिया अलौकिक सत्य जान भक्ती शरीरे करावी आवडी धरावी सगुनी आदरे देह झिजवावे भजन करावे नवविधा खून श्रवण कीर्तन नामाचे स्मरण सर्व काळ सर्वांचे जीवन ते पादसेवन करावे पूजन यथासांग पूजा देवा ब्राह्मणांची प्रीती वंदनाची सर्व काळ दास्य मानसी आवडे सख्यची रोकडे सर्वांभूती मन आत्मनिवेदन ऐसे हे भजन नवविधा भक्ती हा देह चालता करावी सर्वथा सर्व भावे सदा सगुनी भजावे कोरडे त्यागावे शब्दज्ञान भक्ती संसारी आसक्ती त्यानाववी भक्ती सत्य जान मने आधार घेतला सुखे सुखविला विषयांचे सुख चोरुणी अंतरी त्याग दुराचारी उच्छेदित आहे भक्ती सगुणाची वाट साधनाची मोडतो आचार कर्मकुळाचार करी भ्रष्टाकार पापरूपी नर जानावा साचार करी एकंकार शब्दज्ञान गाथा अहंतेच्या माथा तेने तो सर्वथा आवरेना तोंडी धरिता पाषांडी वेदाज्ञाही मोडी अंग बळे तोडबळे बापा क्रिया न संडावी आसक्ती दंडावी वितरागे मन मोकळे करावे सुख न धरावे संसाराचे सुख नाशवंत आहे जाई जने पाहे विचारुनी पाही आसक्ती मनाची दुर्दशा ज्ञानाची करू नको मुक्त क्रियेचा निश्चयो तेने होतो क्षयो साधन सांडिता सिद्धपण गेले साधनेंसी भले सिद्धपण अंगी आदळून दावे जानपण द्यावे सोडूनी जाणीव जाणोनी नेनता सिद्धपणे स्वतः साधकतो आहे ब्रह्मा विष्णू हर साधनी तत्पर सर्व काळ त्याग करुणी उदास योगी ये तापस दिगंबर हर साधनी तत्पर त्याहुनी हे थोर जीव काय ते चुकले उदासीन झाले त्याहुनी हे भले शब्दज्ञानी भला तोची तो जाणावा स्वयं पालटावा झालेपणे भावे भजावे सगुणा भक्ती उपासना जप ध्यान मन भोगी उदासीन स्वधर्म रक्षण शक्ती हुनी वाढ ज्ञान बोलो जय सांडू नये सोय सगुणाची सोय सांडू नये कदा तीर्थक्षेत्रे सदा आवडावे सदा स्वये निरूपण श्रवण मनन निज ध्यासे होय अंतरीचा त्याग बाह्य वितराग उदासीन वृत्ती कोठे गुंडाळेना उपाधी जडेना बाह्याकारे बाह्य अभ्यंतरी त्याग निरंतरी वैराग्य या परी आचरावे कर्म ज्याचा जो स्वधर्म आणि नित्यनेम साधनाची वाट वोस पाडू नये बोलावी हे सोय निरूपणी सत्य तेची प्रतिष्ठावे मग आचरावे शक्तिसार स्वये जैसा आचरतो तेची प्रतिष्ठितो मूढजन तरे साधनी लागता पाविजे अनंता भक्तिपंथे जाता होय सायुज्यता निश्चयो तत्वता दास म्हणे.